आजचा हा दिवस म्हणजे आपला खरं स्वातंत्र्य दिवस आहे. कारण असं कोणीही म्हणतं 2014 नंतर स्वातंत्र्य मिळालं. आम्ही म्हणतो आम्हाला संविधान ज्या दिवशी अंगीकृत झालं तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. कारण संविधान हे आमच्या मानवाच्या, नुसत्या आमच्या नाही, आमच्या समस्त देशातील मानवाच्या कल्याणाचं खरं दस्तावेज आहे. आम्ही फक्त आमच्या पुरता विचार न करता आम्ही समस्त देशाचा नव्हे तर जनाच्या कल्याणाचा विचार करणारी आमची मानवतेची संदेश देणारी पिढी आहे. आणि त्या पिढीचे आम्ही वारसदार आहोत. जे संविधान ज्यांनी घडवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता सरांनी मगाशी म्हटलं की भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे निर्विवाद सत्य आहे. पण काही जे द्वेष पसरवणारी लोक असतात त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक एक प्रोपोगंडा क्रिएट करण्यासाठी, एक समाज मानसिकता तयार करण्यासाठी ही राजकीय पॉलिसी क्रिएट केली जाते. सध्या नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे आणि आचारसंहिता आहे म्हणून बाकीच्या गोष्टींवर आपल्याला बोलता येत नाही. पण मी जाणीवपूर्वक सांगेन की ही जी पॉलिसी क्रिएट केली जाते ही जाणीवपूर्वक केली जाते. कारण आहे त्याच्या मागे. तर इतिहास असाच घडतो. पुन्हा पुन्हा एक गोष्ट खोटी असली तर पुन्हा पुन्हा रेटून सांगायची, एक गोष्ट खोटी असली पुन्हा पुन्हा रेटून सांगायची. कालांतरानं पुढच्या पिढीला ती जी खोटी गोष्ट असते ती खरी वाटू लागते. म्हणून आजच आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं ही सुद्धा काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत ही सांगायची गरज नाही. त्याचं कारणही ते आहे पण सांगावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या वेळेला संविधानाचं लिखाण चाललेलं होतं ते लिखाण एकूण 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये पूर्ण संविधान लिहिलं गेलं. हे संविधान लिहित असताना प्रत्येक वेळेला काय व्हायचं, 11 बैठका झाल्या संविधान सभेच्या. या सगळ्या सभांमध्ये प्रत्येक कलमावर सविस्तर चर्चा केली जायची. ही चर्चा एकट्या बाबासाहेबांकडनं चालली का? नाही. संविधान सभेमध्ये सुरुवातीला 300च्या वर लोक आहेत पण संविधान 396 लोक आहेत. पण संविधान सभा ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोडीशी विघटित झाली. कारण पाकिस्तानमध्ये काही सदस्य चालले गेले आणि म्हणून आमच्या संविधान सभेमध्ये 299 लोक राहिले. मग आता काय झालं माहिती का, या 299 लोकांमध्ये प्रत्येक सभेला सर्व लोक जेवढे हजर राहायचे त्यांमध्ये बहुमत घेतलं जायचं. एक कलम सादर केला जायचा, त्याच्यावर चर्चा केली जायची, चर्चेसाठी बहुमत घेतलं जायचं आणि त्याच्यावर शंका उपस्थित करणाऱ्यांचं समाधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायचं. कारण त्या संविधानाचं लिखाण कोणी केलंय, त्या कलमाचं लिखाण कोणी केलेलं होतं, बाबासाहेबांनी. मग तुम्ही कोणत्या अर्थानं हा कलम इथं घातलाय हे स्पष्टीकरण द्यायची जबाबदारी कोणाकडे, बाबासाहेबांकडे. कारण बाबासाहेब कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि म्हणून सर्व संविधान सभेमध्ये ज्यांचे प्रश्न उपस्थित व्हायचे त्यांचं उत्तर समाधानकारक रीतीने त्याचं समाधान होईपर्यंत उत्तर देण्याची जबाबदारी कोणी घेतली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती. आणि म्हणून आजचा समाज जरी आपण प्रगतशील मानत असतो त्यावेळची समाज व्यवस्था, त्यावेळची जाती व्यवस्था विचार करा किती भयंकर असेल. आणि त्यावेळची इतक्या भयंकर जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी इतके प्रामाणिकपणे समानतेची तत्व या संविधानामध्ये अवलंबली. त्या सर्वांच्या बहुमताने हा माणूस किती महान ज्ञानी असेल याचा विचार केलाय का? एक माणूस अख्ख्या देशाच्या मनोवादी व्यवस्थेविरुद्ध लढतो तो सर्वसाधारण असू शकतो काय? नाही, तो विश्ववंदनीय आहे. आणि म्हणून अशा बाळगुळांनी बाबासाहेबांविषयी बोलणं हे काय, सूर्याला पाणी पाजण्यासारखं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय हे न सांगता मी बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला काय आहे हे सगळ्यात महत्वाचं. बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं तर सगळ्यात महत्वाचं आम्हाला म्हणण्यापेक्षा या देशाला काय दिलं तर या देशाला भारताचं संविधान. मग भारताचं संविधान काय आहे हे कोणाला माहिती आहे? मला एक माणूस मागच्या महिन्यामध्ये भेटला. तो म्हटलं सर तुमचं संविधानावर चांगला अभ्यास आहे, माझ्याकडे संविधानाचं पुस्तक आहे पण संविधानाचे कलम वाचून माझं डोकं दुखतं, मला ते कळतच नाही. माणूस खूप शिक्षित रिटायर झालेला आहे, त्या माणसाला संविधानाचे कलम वाचल्यानंतर डोकं दुखतं, त्याचा अर्थ लावता येत नाही. विचार करा, संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये मोजून पाहिलं तर किती ओळी दिसतात? या सर्व संविधानाचा सार कुठे आहे? संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये. याचा अर्थ या देशातल्या या आरामसोट असलेल्या या मनोवादी व्यवस्थेला कळायचा नाही. ते कळणं त्याच्या डोक्यावरच आहे.
पण ज्या वेळेला ते प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणायचं आहे त्यावेळेला इथे प्रशासकीय व्यवस्था त्याला अंमलबजावणीमध्ये आणते. कोण आणतात? प्रशासकीय व्यवस्था. कारण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये हे IAS IPS हे जे UPSC मार्फत गेलेली लोक असतात सचिव दर्जाची, हे धोरण ठरवतात, हे कायदे बनवून देतात, हे फक्त बहुमतानं पारित करतात. हे लक्षात घ्या. संविधानिक प्रणालीनुसार हे निवडून गेलेले लोक काय करतात? फक्त बहुमतानं पारित करतात. तर त्याचा ढाचा बनवण्याचं काम संविधानिक प्रणालीनुसार कोण करतात? प्रशासकीय व्यवस्था करते. आणि म्हणून तुम्ही बाहेर राजकीय व्यासपीठावर जरी काही बोलत असतात तर प्रत्यक्ष ज्या वेळेला शासन व्यवस्थेमध्ये जातात त्यावेळेला प्रशासन व्यवस्था तुम्हाला संविधानाच्या बाहेर कोणत्याही चौकटीच्या बाहेर जाऊन काम करू देत नाही. म्हणून यांनी कितीही प्रोपागंडा केला आम्हाला संविधान बदलायचंय, त्यांच्या बापाकडनं संविधान बदलू शकत नाही. संविधान काय आहे? तर संविधान हा माणसाला माणसासारखं जगण्यासाठी जे नैसर्गिक मूलभूत हक्क आहेत ते प्रदान करतं आणि ते प्रदान करण्याचं बंधन. आणि जर ते तुमचे मूलभूत हक्क डावलले गेले, बंधन कोणाला घालतं? राज्य व्यवस्थेला. मूलभूत हक्क आपले आहेत. ते मूलभूत हक्क म्हणजे काय? कलम 1235 मध्ये एवढं सविस्तर आपल्याला सांगणं शक्य नाही. 395 कलमात आज रोजी वाढून 465 झाली. म्हणजे ते फक्त कलमांचा अभाग, म्हणजे जसं 51 अ झाला बरोबर, तसंच काही कलमांमध्ये 21 अ झाला, ही अशी कलम वाढली. मूळ कलम 395 आहे पण त्याचे पोट कलम वाढले ते 465. एका कलमाचा इतका प्रचंड मोठा अर्थ आहे. एका कलमावर PhD केलीत लोकांनी संविधानाच्या. इतके त्याच्यातला महान अर्थ आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान जोपर्यंत भारताच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये जात नाही तोपर्यंत या देशाची महासत्ता होणे शक्य नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं हे संविधान इतकं महान, इतकं विकासाचं हे देणार आहे, ते फक्त अंमलबजावणी करणाऱ्यांना. ते कोणावर आहे? अंमलबजावणी करणार. जर अंमलबजावणी करणारे हाच प्रामाणिक असतील तर हा देश कधीही केव्हाही काय होऊ शकतो? महासत्ता होऊ शकतो. पण अंमलबजावणी करणारे हात जर का स्वार्थी असतील तर हे संविधान काय असेल? त्यांच्यासाठी कामाचं नसेल. आज रोजी परिस्थिती तीच आहे. शासनानं पत्र काढलंय मागच्या महिन्यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिवस साजरा करायचा. तो साजरा करण्यासाठी त्यांनी नियमावली दिली. काय काय करायचं? स्पर्धा पण घ्यायच्या, व्याख्यान स्पर्धा घ्यायच्या, चित्रकला स्पर्धा घ्यायच्या, लेखन स्पर्धा घ्यायच्या, या सगळ्या स्पर्धा घ्यायच्या. मग शासन स्तरावर नुसतं पत्र काढलं जातं, हे दर वर्षाचं आहे. त्याची अंमलबजावणी करतंय का हे कोण बघतं? जर हे खरोखर केलं गेलं तर भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार हा इतक्या प्रचंड वेगाने होईल तर भारतीय संविधान एका दिवसामध्ये भारतीय माणसांच्या मनामध्ये रुजू शकतं. ही फक्त जबाबदारी कोणाची आहे? प्रत्येक भारतीय नागरिकाची. पण झालंय काय माहिती का? भारतीय संविधानाला जाणीवपूर्वक काय केलं जातं? बॅकफूटला ठेवलं जातं आणि धार्मिक गोष्टी पुढे केल्या जातात. म्हणजे मानव कल्याणाच्या गोष्टी न सांगता कोणत्या गोष्टी सांगितल्या जातात? धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी समाजामध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात. आणि मग त्यावेळेला जो सगळा समाज निर्माण होतो, जी वैचारिकता समाजामध्ये निर्माण होते ती समतामूलक मुळीच नसते. ती काय असते? ती विषमतावादी असते, ती द्वेषमूलक असते. आणि मग भारतीय संविधान हे इतर लोकांना का महत्वाचं आहे हे जर का समजावून द्यायचं असेल तर आज रोजी मतदान प्रक्रिया चाललेली आहे. मतदानाचा अधिकार कोणी दिला आम्हाला? या भारतीय संविधानाने दिला. कोणी दिला? 326 नुसार तुमचं सगळं भारतीय संविधानानुसार मतदान प्रक्रिया चालते. 324 नुसार निवडणूक आयोग स्थापन केला गेला. कोणत्या कलमानुसार? भारतीय संविधानाच्या कलमानुसार. मग हा निवडणूक आयोग काय करतो? लोकांच्याद्वारे. कारण लोक निवडतात. कोण निवडतं? लोक निवडतात. बरोबर. तो अधिकार कोणाला दिला? आमचा प्रतिनिधी निवडण्याचा आम्हाला दिला. तो कोणी दिला? भारतीय संविधानाने. जर हे यावेळेला जरी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतं की हा मतदानाचा अधिकार आम्हाला कोणी दिला? भारतीय संविधानाने दिला, तरी सुद्धा लोकांना कळलं की भारतीय संविधान कशासाठी? लोकांना काय वाटतं बाहेर माहिती का? भारतीय संविधान फक्त कोणासाठी आहे? कारण रस्त्यावर उतरणारे आहेत ना. कोणतीही गोष्ट नुसतं आपल्यासाठी नाही. आम्ही जगात कोणतीही गोष्ट गोष्टीची अन्यायकारक होऊ द्या, आंबेडकरवादी समाज पुढे असतो. याचा मला अभिमान आहे. बाबासाहेबांच्या आंबेडकरवादी समाजाचा आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. कारण हा मानव कल्याणाचा आणि मानवतावादी विचारसरणीचा असलेला समाज आहे. आजही विचार करा, भारतीय संविधानाच्या भर चौकामध्ये साजरा केला जातो भारतीय संविधान. किती लोक आहेत बरं येते का? भारतीय संविधान तुमच्यासाठी का? फक्त भारतीय संविधान हे समस्त जनकल्याणासाठी आहे. पण आहे का ज्यांना? हा इथे दुसरं एखादा धार्मिक कार्यक्रम लावा बरं का, एखादी बैठक, एखादा स्वाध्याय, एखादं प्रवचन. अहो लोक भावना नाही. जे टाळकं फिरवण्याचं आहे
त्याच्यासाठी लोकांची गर्दी प्रचंड आहे. जे ज्ञान घेण्याचं आहे ना आमच्या मानवाच्या कल्याणासाठी, नवे मानवाच्या सोडावं आमच्या स्वतःच्या कल्याणासाठी तिथे लोक नाही आहे. आजची देशाची परिस्थिती ही आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाविषयी असा ज्या वेळेला समज पसरवला जातो त्यावेळेला आमची नैतिक जबाबदारी ठरते की भारतीय संविधानामध्ये काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवतो. मग भारतीय संविधानामध्ये काय आहे काय नाही हे विचारा. आज रोजी नाशिकमध्ये 1800 झाडं तोडली जाण्याचा संकेत आहे. 1800 झाडं तोडणार आम्ही कशासाठी? कुंभमेळ्यासाठी. बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलंय पर्यावरणाच्या याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये काय लिहिलंय? वन्य आणि वन्यजीवांचे संरक्षण करा म्हटले. हे करता येत नाही. त्याच्यामुळे फॉरेस्टची निर्मिती झाली. कशाची निर्मिती झाली? एक झाड काढलं सर्वसामान्य माणसाला त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आहे. आणि शासन व्यवस्था 1800 झाडं तोडते त्याच्यावर पण भारतीय संविधान सगळ्यांना सामान्य आहे. काय देतं? म्हणून ही झाडं तोडू नये म्हणून तिथल्या पर्यावरण प्रेमींनी काय केलं? संवैधानिक मार्ग अवलंबला. कुठला मार्ग अवलंबला? संवैधानिक. कोणत्याही गोष्टीसाठी संवैधानिक मार्गच हा योग्य असतो. आणि तो मार्ग कोणाला माहिती का? ज्यांनी बाबासाहेब वाचला, ज्यांनी संविधान वाचलं त्यांनाच तो मार्ग माहिती आहे. हा संविधानिक मार्ग काय आहे? कारण त्याच्यातले कायदे माहीत असणं गरजेचं आहे. कायद्याच्या तरतुदी माहीत असणं गरजेचं आहे. जर कायदे माहीत असतील, कायद्याच्या तरतुदी माहीत असतील तर आपण आपले मुद्दे मांडू शकतो ना. दादागिरीच्या भाषेत कसे मांडू शकतो? नाही मांडू शकत. आणि म्हणून संविधान आणि संविधानाच्या वर आधारित असलेली कायदे वेगळे हे पण लक्षात घ्या. संविधान वेगळे आणि संविधानाच्या आधारावर असलेले वेगळे. म्हणजे जसं 15/4/16 आपल्या जिव्हाळ्याचा विषय नवीन अख्ख्या भारताचा जिव्हाळ्याचा विषय आरक्षण. बरोबर. तो कितव्या कलमांमध्ये? 15/4/16, 330, 331, 332. काय? कारण पॉलिटिकल रिझर्वेशन, एज्युकेशनल रिझर्वेशन आणि रोजगार, सार्वजनिक रोजगाराचे रिझर्वेशन, 3 पद्धतीचं आरक्षण आहे. या तिन्ही पद्धतीच्या आरक्षणावर जास्त चर्चा आहे. पण तुम्ही हे 5 कलमाच्या व्यतिरिक्त 390 कलम का वाचले नाही? माझा प्रश्न आहे. तुम्ही 5 कलम वाचलात ना देशातल्या लोकांनी? 395च्या 15, 16, 330, 331, 332. याच्या पलीकडे तुमच्याकडे आहे का बोलणार? 390 मध्ये काय आहे ते सांगा ना. 390 मध्ये तुम्ही माणूस आहात आणि तुम्हाला माणसासारखं जगता येईल याचे सगळे हक्क अधिकार 395 सांगितले. तुमच्यासाठी कोणी काय करावं हे कोणी सांगितलंय? या 390 सांगितलंय. मग आता आरक्षण हे समतावादी आहे. आरक्षण काय आहे? समतावादी. समता, समानता नाही म्हणते मी. समानता नाही आरक्षणात. आम्ही समानता बोलतो. ती समता आहे. ती काय आहे? समता आहे. समतेचा अर्थ आहे ज्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं त्याला द्या. ज्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं त्याला द्या. कारण आपला हा जो सगळा समाज आहे. मी असं म्हणतो बाबासाहेबांना आधुनिक मनू म्हटलंय. काय म्हटलंय? आधुनिक मनू. आता मनूनं काय केलं होतं माहिती का तुम्हाला? मनूनं 4 वर्ग निर्माण केले होते. काय केले होते? मनुस्मृतीमध्ये येतं नाही ते 4 वर्ण. ते 4 वर्णांवर आधारित त्याची न्याय व्यवस्था होती मनूची. क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण. हे 4 वर्ण त्यानं निर्माण केले. 4 वर्णांमध्ये न्याय व्यवस्था त्यानं निर्माण केली. बाबासाहेबांना दुसरं ग्रंथ लिहिला. पहिलं ते जाणलं, पहिलं ते काय केलं? जाणलं. आणि नंतर स्वतः भारताचं काय लिहिलं? संविधान लिहिलं. जे 4 त्यानं केलेले होते का नाही वर्ण, ते 4 वर्ण टराटरा फाडून टाकले नाही, ते डायरेक्ट गायबच करून टाकले. आणि संविधानामध्ये नवीन 4 वर्ण आणले. कोणते 4 वर्ण आणले? एससी, एसटी, ओबीसी, ओपन. ही 4 वर्ण कोणी निर्माण केली? म्हणून बाबासाहेबांना काय म्हटलं जातं? आधुनिक मनू म्हटलं जातं. एका शब्दाचा प्रचंड मोठा अर्थ आहे बाबासाहेबांच्या. मग त्या माणसानं जर का आणि एका जातीला ठेवलं का? नाही ठेवलं. एससी मध्ये 56 जाती, एसटी मध्ये 47 जाती. मग या सर्व लोकांना जर हे सगळं मिळत असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त आपल्याला कोणी उपकार केले तर याची जाण असली पाहिजे. कोणी केले? बाबासाहेबांनी केले. पण जाती व्यवस्थेनं बरबडलेला इथला भारतीय समाज आहे. जाती व्यवस्थेनं बरबडलेला असल्यामुळे आपला कल्याण करता त्यांना दिसत नाहीये. आजही वेळ गेलेली नाही. मी आजही सांगतो प्रत्येक भारतीय माणसाला तुमचा कल्याण करता दुसरा तिसरा कोणी नाही. आजही तुमचा कल्याण करता एकच आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक वेळ स्वीकारा, एक वेळ बाबासाहेबांची तत्वांकी करा, एक वेळ बाबासाहेबांना समजून घ्या, बाबासाहेबांना वाचा. ज्या दिवशी तुम्ही बाबासाहेब वाचाल त्या दिवशी तुम्ही इतर सगळे धंदे सोडून द्याल आणि तुम्ही फक्त बाबासाहेबांच्या विचारानंच काय कराल? मार्गक्रमण करा. हा बाबासाहेब आहे. बाबासाहेब हा जगात ज्ञान पसरवणारा माणूस आहे.
नुसता भारताला नाही, तर हा काय विश्व वंदनीय आहे. कारण जगामध्ये बाबासाहेब अमेरिकेला होता, म्हणजे अमेरिकेतला तो राष्ट्राध्यक्ष असं म्हणायचा. बाबासाहेब जर आमच्या देशात जन्माला आले असते, जर बाबासाहेब आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही काय केलं असतं, तो सूर्य म्हणून आम्ही पूजला असता. काय म्हणून पूजला असता? कारण सूर्य काय करतो, कोणालाही तुझा भाव करतो का? नाही. सूर्य सगळ्या जगाला काय देतो, समान प्रकाश देतो, अंधार दूर करतो. आणि म्हणून हा असा महासूर्य जो आमचा काय आहे, आदरणीय आहे, आमचं काय आहे, आदर्श आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण या समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. हे कारण एकमेव आहे की बाबासाहेबांनी आम्हाला संवैधानिक मार्ग दिला, संविधान दिलं, आणि ते संविधान आम्ही काय करतो, वाचतो. नाही फार तेवढं कळत, पण चार अर्थ तर आम्हाला कळतात. स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, आणि बंधुता म्हणजे काय. हे चारच शब्द इथं पण दिलेली आहेत, बरोबर ना. न्याय कशाचा असावी, समता कशाचा असावा, बरोबर ना. स्वातंत्र्य कशाचे असावे, हे इथं दिलंय. हे चार शब्द तर मुळात आम्हाला कळता का नाही. जे चार शब्द जरी कळले तरी समजून घ्या मॅक्सिमम संविधान आपल्याला कळलं. आणि म्हणून 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस समस्त भारतामध्ये आज 76वा संविधान दिवस म्हणून मनवला जातो आहे. कितवा दिवस, 76वा. शोकांतिका एकच आहे की एवढा महान सण हा तर डायरेक्ट जल्लोष म्हणून साजरा केला गेला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत. हा सण काय केला पाहिजे, राष्ट्रीय सण हा जल्लोष म्हणून साजरा केला गेला पाहिजे. कारण या देशाच्या या संविधानाच्या तत्व प्रणालीला अनुसरूनच आमच्या देशाची राज्य व्यवस्था चालते. राजेशाही पद्धतीमध्ये एक वेगवेगळी संहिता असायची ना, एक वेगवेगळी संहिता प्रत्येक राज्याची असायची, त्याच्यानुसार राज्य चालायचे. मग आमच्या देशाचं राज्य कोणाच्या याच्यावर चालतंय, याच्यावर चालतंय. मग समाजामध्ये नव्हे सगळ्या देशामध्ये सर्वात जास्त लोकांच्या मनावर कोणत्या ग्रंथाविषयी शास्त्र असलं पाहिजे होतं, भारतीय संविधानाचं. पण दुर्दैव आहे ना, भारतीय संविधानाविषयी याच लोकांच्या मनात, ज्यांनी खायला दिलं, आपण म्हणतो ना, ज्यांनी खायला दिलं त्याच्या ताटात फुटलं, अशी परिस्थिती आमच्या लोकांची झाली. ज्या संविधानानं तुम्हाला जगण्याचे हक्क अधिकार बहाल केले, त्या संविधानाविषयी तुम्ही बोलायला उभं राहिले, म्हणजे जे तुम्हाला देत आहे खायला त्याच्यावर तुम्ही फुंकायला उभे राहिले. एवढे तर तुम्ही कृतज्ञ. मग अशा समाज व्यवस्थेला कोणत्या शब्दांनी उत्तर दिली पाहिजे. मी जहालवादी पण आहे, मी मावळवादी पण आहे, कारण बाबासाहेबांनीच मला ते शिकवलेलं आहे. पण वेळ पाहूनच आपल्याला जहालवादी व्हावे लागते, आणि वेळ प्रसंगी आपल्याला मावळवादी व्हावे लागते. ही जी लवचिकता आहे मानवाची आणि शासन व्यवस्थेची, जी संविधानाची वैशिष्ट्यच आहे मूलतः, ही कोणाची वैशिष्ट्य आहे, की संविधानाची मूलतः वैशिष्ट्य. संविधान लवचिक पण आहे आणि संविधान काठोर पण आहे. संविधान सहज बदलवता येते, पण सहज बदलवता पण येत नाही. कारण संविधानाची काही कलम अशी आहेत, मगाशी ते वाक्य त्याच्यामुळे वापरली, संविधानाची मूळ चौकट बदलताच येत नाही. काय करता येत नाही, मूळ चौकट बदलताच येत नाही. मूळ चौकट म्हणजे काय, तर हे सगळं याच्यामध्ये जे दिलंय ते म्हणजे काय, मूळ चौकट. मूळ चौकटाची काही व्याख्या दिलेली नाही. जमलेला माझ्या समजतं, बोलायला खूप भरपूर आहे, मी 6 तासही बोलू शकतो जर का व्यवस्थित सगळं सिरियली घेतलं. फक्त जे प्रश्न संविधानाविषयी उपस्थित होतील त्या प्रश्नाला आपण त्याच वेळेला उत्तर द्या, त्याच वेळेला त्याला निरुत्तर करा, म्हणजे तो पुन्हा तो प्रश्न दुसरीकडे उपस्थित करू शकत नाही. त्याचं तेच झालं, ज्याने उपस्थित केलं त्याचं नाव नाही का, पण त्याचं ते झालंय. कारण त्याला सडतोड उत्तर देणारी माणसं भेटली. एक दिव्य कीर्ती नावाचा माणूस आहे, क्लास घेतो UPSC. त्या माणसाने त्याला सडतोड उत्तर दिलं, अरे बाबा तुझा जो मसुदा तयार करणारा माणूस, तू सांगतो की यानं मसुदा तयार केला, तो माणूस मसुदा तयार करणारा नव्हता. त्यानं जो मसुदा तयार करून आणला होता संविधान सभेमध्ये, तो देशमूलक होता. 224 कलमांचा जो मसुदा होता, संविधान सभेने तो मसुदा नाकारला, फेकला, आणि म्हणून 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीचा अध्यक्ष बाबासाहेबांना केला. हे त्याला माहिती आहे का, नाही. त्याला सडतोड उत्तर मिळत गेली म्हणून तो आज शांत आहे. जर त्याला उत्तर दिली गेली नसतील तर त्यानं काय ठरवलं नाही का त्याचं वाक्य वाचा, मला बाबासाहेबांचं अस्तित्व नष्ट करायचंय, एवढी हिंमत आहे त्याची. अरे तुझ्यासारखे किती जन्माला येतील आणि जातील, बाबासाहेबांचं अस्तित्व या जगातून कोणीही मिटवू शकत नाही. म्हणून फक्त
तुम्ही फक्त ठरवा की आम्ही संविधानाचा अभ्यास करा. कारण जेव्हा कोणतेही प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेला सडीचं उत्तर देण्याची आपल्यामध्ये काय असली पाहिजे, क्षमता असते. तेव्हा आपल्याला काय असलं पाहिजे उत्तर देण्यासाठी आपल्याकडं अभ्यास असला पाहिजे. संविधान सभेमध्ये ज्या वेळेला सगळी चर्चा चाललेली आहे त्या सगळ्या चर्चेचं इथं लेखांकन हे या सभेमध्ये झालेलं आहे. याची एकूण 12 पुस्तकं आहेत. संविधान सभेचं आपण प्रोसिडिंग लिहितो का नाही प्रत्येक सभेचं, तसं प्रोसिडिंग लिहिलं गेलंय संविधान सभेचं. प्रत्येक कलमावर चर्चा झाली. या चर्चेचं जे ठिकाण आहे, कोणी काय मत मांडलं, त्याच्यावर कोणी काय उत्तर दिलं, हे सगळं लिखित स्वरूपामध्ये आहे. आणि मग सरांनी जे म्हटलं ना, भारताचे शिल्पकार डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी म्हटलं ते लिखित आहे संविधानाच्या त्या सगळ्या पुस्तकांमध्ये, हे लिखित आहे. त्यांनी म्हटलंय हा ठराव पास झालाय, भारताचे शिल्पकार म्हणून आपण कोणाकोणा हे देत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यांनी संमती देऊन तो ठराव पारित झालाय, लिखित आहे. लिखित की भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोण आहे, बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामुळे आपण बाबासाहेबांनी दिलेलं हे आपल्याला अनमोल धन आहे. त्याला आपण नुसतं जपलं नाही पाहिजे, तर त्याला आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. नुसतं वाचलं नाही पाहिजे, तर त्याला आपण काय केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. नुसतं आपण आचरणात आणायचं नाही, तर इतरांना त्या संविधानाचा त्याला काय फायदा आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर कुठं आपण या संविधानाचं काहीतरी चांगलं प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतोय हे. कारण मला तर असं वाटतं की भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करायची गरज पडायलाच नको होती. कारण तो राष्ट्रीय ग्रंथ आहे. तो कुठला ग्रंथ आहे, राष्ट्रीय ग्रंथ आहे. आणि राष्ट्रीय ग्रंथाचे प्रचार प्रसार करायची वेळ जर का आजच्या समाजावर येत असेल तर विचार करा, भविष्य काय आहे, धोक्यात आहे. आणि म्हणून आजच जागे राहा. मी हे याच्यासाठी सांगितलंय की जर जागृत होणाऱ्या समाजाला सांगावं लागतं तुम्ही जागे व्हा, बरोबर. ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला सांगता येत नाही तू जागा. आणि म्हणून झोपेचं सोंग घेतले की आपल्या आपण असतात, आपल्यात फंद असतात. विचार करा, जर बाबासाहेबांची अनुयायी म्हणून वागले असते तर इथं गर्दी मावली नसती का नाही. 14 एप्रिलला मावली का आपली गर्दी, मावते का? पण ते फक्त नाच गाण्यासाठी आहे. ही फक्त कशासाठी आहे, नाच. वैचारिकता जिथे आहे तिथे माझा समाज जमला पाहिजे, मला ही अपेक्षा. जिथे वैचारिकता आहे तिथे काय झाला पाहिजे, आंबेडकरवादी समाज एकजूट झाला पाहिजे. ही अजूनही काय आहे, काळाची गरज आहे. खूप बोलण्यासारखं आहे, थांबतो. संविधान दिनानिमित्त आपण सगळे इथे आलात. भारतीय संविधान दिवस आपण साजरा केला. खरे तर या देशामध्ये जागृत असलेला समतावादी, मानवतावादी आणि मानव कल्याणाचा विचार करणारा माणूस कोण असेल तर इथे सगळे बसलेले आहेत. मी यांनाच फक्त मानव कल्याणाचा वसा असणारी माणसं म्हणू शकतो, कारण इतरांना त्याचं काही घेणं देणं नाही. पण भारतीय संविधान हे आपण वाचाल एवढी अपेक्षा करतो. आणि भारतीय संविधान दिनानिमित्त आपण सर्वांनी माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि करणकर यांनी कार्यक्रम काही का असेल कोणीतरी एक नेतृत्व करणारा लागतो, बरोबर. आणि तो माणूस नेहमी प्रत्येक कार्यक्रमाचं नेतृत्व करतो. मला त्याचा खरोखर अभिमान वाटतो की तो माणूस काही का असेल, बघा करणाऱ्याला बोललं जातं, बरोबर. जो करतो त्यालाच लोक बोलतात, त्यालाच लोक नावं ठेवतात. ही समाज व्यवस्था आहे. म्हणून त्या माणसालाही कोणीतरी बोलत असेल, कोणीतरी, पण तो माणूस निरंतरपणे प्रत्येक कार्यक्रम करतोय हे मी जवळून बघतोय सोबत. म्हणून मी प्रवीणदादा करणकर यांचं सुद्धा इथे आभार मानतो की खरंच तुमच्यासारखे लोक अजून जास्त जन्माला आली, अजून जास्त कार्यप्रवण झाली. तर हे काही जास्त काळ करायची गरज नाही, आपोआप माणसं निर्माण होतील. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.